की या मतदारसंघामध्ये कोणी किती जरी उड्या मारल्या तरी साईबाबांच्या आशीर्वादाने, जनतेच्या प्रेमाने, जनतेच्या आशीर्वादाने इथले आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच राहणार। हे मतरूपी आशीर्वाद मिळाल्यानंतर आता सगळ्यांनी सगळं करून थकलेत, आता आम्हाला काम करू दे, आता आम्हाला काम करू दे, आम्हाला लोकांचे काम करू द्या। आणि मी बाकीच्या आमच्या हितचिंतकांनाही विनंती करेल, शहरामधल्या शिर्डीच्या थोडं संयमाने, आता सगळं संपलंय, तुम्ही सगळे प्रयत्न करून झाले, तुम्ही सगळ्या गद्दाऱ्या करून झाल्या, तुम्ही सगळीकडे बोटं लावून झाले, कोण उभं घेऊन छत्रीला उभं होतं, त्याला कोणी कोणाकडे पाठवलं, हे सगळं हिस्ट्री मी काढून झाली। आता तुम्हाला आता हा धक्का कळेल 1-2 तारखेला काय होतो तो, मला लक्षात येईल काय भूकंप आलाय। पण हे कुरघोड्याचं राजकारण आता बंद करा। शिर्डीच्या विकासासाठी काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, शिर्डीच्या विकासासाठी आपण सगळ्यांना बरोबर घ्यायला तयार आहोत। आमच्या मनामध्ये द्वेष भावना नाही। आपले पक्षाचे हितचिंतक असतील अंतर्गत कमळाचे, त्यांना पण आपण बरोबर घ्यायला तयार आहोत। आमचा कोणाशी द्वेष नाही। शिर्डीच्या विकासासाठी एक व्हा, आपले मुलं बाळ इथं उभणार। समोरचा माणूस चाकू मारताना उद्या हा विचार करणार नाही का हा भाजपचा गोंदकर आहे का सेनेचा गोंदकर आहे। समोरचा माणूस उद्या चाकू चालला करताना हा विचार करणार नाही का शरद पवार राष्ट्रवादी गटाचा कोते आहे का कमळाचा कोते, तरी चाकू मारलाच आहे। या गुन्हेगारांविरोधात एकमूठ सर्व पक्षीय लोकांनी करावी। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, परवा मी कुठेतरी व्हिडिओ पाहिला, काहीतरी कोणीतरी आरोपी सुटला आणि इथं काहीतरी गाडीमध्ये तमाशा आणि काय झालं। फक्त 2 दिवस द्या, 2 दिवस द्या, या सगळ्यांना पूर्ण यांची वरातच शिर्डीमध्ये कपडे काढून काढतो असं जे विकास शब्द। हा तमाशा आणि शिर्डीला आव्हान आहे, कार्यकर्ता कोणाचे असो, पण जर गुंडागर्दीच्या आणि गुन्हेगार लोकांच्या बरोबर तुम्ही दिसलात तर मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आता टॉलरन्स लेवल नाही। तुमच्या सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी आहे। जेवढे गुन्हेगार काही कार्यकर्ते कोणाचे असतील ते लांब करा, सुधारायला सांगा, नाही तर डायरेक्ट शिर्डीची हद्दपार करणारे लोक मी आता। तर हे काम आपण सुरू करतोय। हा तमाशा शिर्डीमध्ये स्वीकारला जाणार नाही, कोणी असो। मतदानासाठी लाचारी पत्करणं आम्ही सोडलंय। शिर्डी सुरक्षित राहील, आमच्या महिला सुरक्षित राहतील, मुली सुरक्षित राहतील। जो शब्द विधानसभेला दिलाय, जो शब्द नगरपंचायतीला दिलाय, तो शब्द शेवटच्या श्वासापर्यंत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।